जय भीम. जय भीम. आज आमची दीदी आई दीदीचं म्हणजे एक असं व्यक्तिमत्व आहे. तर हिचं काय व्यक्तिमत्व आहे किंवा काय विचार आहे हे आपण आज या ठिकाणी दीदीच्या तोंडनं किंवा त्यांच्याशी आपण थोडीशी एक मुलाखत घेणार आहे. तर दीदी तुमचं नाव काय? वेदांती सिद्धार्थ कांबळे. वेदांती सिद्धार्थ. आणि गाव? रेटरे हरणाक्ष. मग तुमचं आता कितवीला आहे तुम्ही? 8वी. 8वीला. मग पहिलीला कुठे तिथंच होता? पहिली दुसरी तिथंच केलं. मग आता तुम्हाला 8वीला जाण्यापूर्वी तर त्याच्या अगोदर तुम्हाला कशाचा छंद होता? अगोदरचा बालवाडीपासून तुम्हाला छंद कशाचा होता? लेखनाचा आणि वाचनाचा. मग पहिल्यापासून तुम्हाला लेखनाचा वाचनापासून पहिलीपासून अगदी म्हणजे तुमच्या हातोटी म्हणजे बसलेली आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही सहावीला भेटले ना? 6वीला तुम्हाला पहिल्यांदा जे निबंध स्पर्धेमध्ये पहिला जो नंबर आला तर कसा काय आला तुमचा? म्हणजे निबंध त्यात काय विषय होता? माझी आई. माझी आईचा विषय होता. तर त्यावेळेला मग त्या माझी आई या विषयामध्ये तर त्यातल्या एक दोन ओळी सांगाल का? सांगते. माझी आई माझे सर्वस्व आहे. ती माझ्यावर चांगले संस्कार करते. ती मला काय वाईट काय चांगले हेही सांगते. ती फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही तर जीवन कसे जगायचं हे सांगते. बघा आपल्या आईनं सुद्धा कसं आपल्याला महत्त्व सांगितलेलं आहे. तरी आपण सुद्धा आईचं सुद्धा महत्त्व आपण पाळलं पाहिजे किंवा त्यांच्या पाऊंड आपण चालून घेतलं पाहिजे. तर त्यातून सुद्धा तुम्ही हा निबंध लिहिला तर चांगली अभिमानाची गोष्ट आहे. आईवडिलांची सुद्धा किंवा प्रेक्षकांची सुद्धा. या 6वीला सुद्धा पहिला नंबर मिळवायचा म्हणजे एवढं सोपं नाही किंवा एवढं सोपं नाही ते जाण्याचं तिथून शिकण्याचं म्हणतो एवढं सोपं नाही. तरी मग आता तुम्ही 7वीला गेला. 7वीला गेल्यानंतर मग काय केलं? 7वीला गेल्यावर पण दुसरा निबंध घेतला. परत प्रयत्न केला. परत आणि प्रयत्न केला. 6वीला आणि तुम्ही दुसरा प्रयत्न करून निबंध परिषदेमध्ये पहिला क्रमांक मिळवला. तर तो कसा मिळवला तुम्ही? त्यात स्त्रियाच कालुदा निबंध घेतलेला. बर. त्यातले दोन वेळी सांगाल का? जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी असे जिच्याबद्दल म्हटले जाते ती माझी आई बहीण ज्यांचे स्मरण केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाहीत अशा सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ. बघा कसं म्हणजे निबंध लिहिणे सुद्धा एखादी टेक्निक म्हणा किंवा विचार म्हणा किंवा बघा कसं सगळ्यांचे अगदी म्हणजे अचूक अगदी नाव कशी घेतलेले आहेत कसा त्यांच्यावर कसा निबंध लिहिला आहे हे सुद्धा यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. तर परत तुम्ही 8वीला गेला. मग 8वीला गेल्यानंतर मग काय केलं परत? आणि 8वीला गेल्यानंतर 8वीला गेल्यावर पण निबंध घेतला. तुम्ही निबंध घेतला. मग 8वीत नंबर तुमचा आला का? होय. आला. मग त्यावेळेला मग गुरुजीने किंवा काय तुमचा सत्कार वगैरे काय केला का? केला. म्हणजे तुमचं तालुका लेवलला होतं काय? होय. म्हणजे आता निबंध स्पर्धा तालुका लेवलला. मग तिने काय सत्कार केला तुमचा? तिथं ट्रॉफी दिली नंतर प्रमाणपत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं असाच अभ्यास करत राहा. बघा म्हणजे आपल्याला शिकण्याची इच्छा असून सुद्धा मार्गदर्शन कोण करत नाही. कारण आजकाल आपल्या समाजामध्ये प्रत्येकाचा पाय वाढण्याचा प्रयत्न केला जातो. तरी गुरुजींनी सुद्धा शिकण्याचा प्रयत्न करा किंवा अजून पुढं मोठी वाटचाल चालावी अशी त्यांना तुम्हाला शुभेच्छा दिल्या. तर आता तिथनं येऊन तुम्ही तुमच्या इथं कुठे काही प्रोग्राम एखादा केला का वगैरे? केला की. त्यात पण सगळ्यांचं सांगितलं चांगला अभ्यास करा असाच. बरं. मग आता तुमचा लहान भाऊ आहे तर लहान भावाला तुम्ही काय सांगाल? त्याचं पण अक्षर माझ्यापेक्षा चांगलं आहे. मग त्याने पण निबंधात भाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे. बरं. आणि काय करावं त्यानं? बरं ठीक आहे. तर तुमची सुद्धा कल्पना चांगली आहे. लहान भावाला सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने आदर्श ठेवून तुमचा लहान भावाला सुद्धा तुम्ही घडवायचा प्रयत्न करायला लागलाय. तर या ठिकाणी मी थांबतो. जय भीम. जय भीम.